ताब्यातील पश्चिम किनारा प्रदेशात इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यात 9 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत असा दावा पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी केल्याचं वृत्त एपीने दिलंय. दहशतवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील रक्तरंजित संघर्ष कायम राहिलाय. गाझामध्ये युद्धाच्या भीषण परिस्थितीतही आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून लष्कराच्या कारवाया आणि गाझामधील नागरिकांची दयनीय अवस्था जगाला दाखवणाऱ्या गाझातील 4 पत्रकारांची यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यावर्षी नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा 10 ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेला संघर्ष कव्हर केल्याबद्दल छायाचित्रकार मोताज अजेजा, टीव्ही रिपोर्टर हिंद खोदरी, पत्रकार आणि कार्यकर्ता बिसान ओवदा आणि गाझा येथील ज्येष्ठ रिपोर्टर वेल अल दहदौ यांची नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी युक्रेनमधील अलीकडील भेटीबाबत चर्चा केली आहे. तसेच युक्रेन बरोबरच्या संघर्षावर लवकर कायमस्वरूपी आणि शांततापूर्ण ठरावास पाठिंबा देण्याच्या भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलाय. पाकिस्तानच्या अंशात बलुचिस्तान प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 37 नागरिकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यांचा चीनने मंगळवारी तीव्र निषेध करून पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी मोहिमेला समर्थन जाहीर केलंय. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांचा ठामपणे विरोध करतो आणि दहशतवाद विरोधी कारवाया पुढे नेण्यासाठी, सामाजिक एकता आणि स्थिरता राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानला खंबीरपणे पाठिंबा देत राहील, असं बलूच हल्लेखोरांच्या कृत्याचा निषेध करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेला क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खानने त्याच्या जीवाला धोका असल्याचा दावा केलाय. त्याच्या या परिस्थितीला पाकिस्तानी सैन्य आणि ISI जबाबदार असल्याचा आरोप इम्रान खानने केलाय. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने इम्रान खान सरकार उलथवून लावण्यात आले होते. तेव्हापासून इम्रान खान रावळपिंडीच्या तुरुंगात बंद आहे. जेलमधील कारभारावर ISI नियंत्रण ठेवते. मला काही झालं तर लष्कर प्रमुख आणि ISIचे महासंचालक जबाबदार असतील, असा आरोप इम्रान खानने केलाय. कॅनडा आणि भारत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय तणावाचं वातावरण दिसून आलंय. कॅनडातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर काही निर्बंध होते. तसेच कॅनडानेही भारतीय प्रवाशांवर काही नियम व अटी लागू केल्या होत्या. तशातच आता कॅनडाने धोरणात काही बदल केलेत. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवावर काही परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिलंय, आम्ही कॅनडात येणाऱ्या कमी पगाराच्या तात्पुरत्या परदेशी कामगारांची संख्या कमी करत आहोत. आता आमच्या व्यावसायिकांनी कॅनडाच्या कामगार आणि तरुणांमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे. कॅनडामध्ये करण्यात आलेल्या या धोरणात्मक बदलाविरोधात आता विद्यार्थ्यांची तिथे आंदोलनही सुरू झाली आहेत. अफगाणिस्तानातील तालिबानी महिलांसाठी नवीन कायदा लागू केलाय. या ठिकाणी महिलांवर कठोर निर्बंध लावत त्यांना घराबाहेर बोलण्यावर निर्बंध लावण्यात आले. त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी नेहमी शरीर आणि चेहरा मोठ्या कपड्याने झाकण्याचे आदेश देण्यात आलेत. हा कायदा आणण्यामागचं कारण म्हणजेच महिलांच्या आवाजानेही पुरुषांचं मन विचलित होऊ शकतं. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या बोलण्यावरही बंदी आणली गेलीय, असं इंग्रजी वृत्तपत्र द गार्जियन रिपोर्टने म्हटलंय. तालिबानचे सुप्रीम लीडर मुल्ला हिबातुल्ला अंखुदजादा यांनी नव्या कायद्याला मंजुरी दिली आहे. भारताची 1 आणि चीनच्या 3 युद्धनौका एकाच दिवशी श्रीलंकेच्या कोलंबो या राजधानीच्या बंदरावर दाखल झाल्यात. दोन्ही देशांच्या युद्धनौका कोलंबोत 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय नौदलाची युद्धनौका INS मुंबई पहिल्यांदाच श्रीलंकेत दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मेगा समुदाय कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी 24,000 भारतीयांनी नोंदणी केली आहे. मोदी आणि US प्रोग्रेस टुगेदर हा कार्यक्रम 22 सप्टेंबर रोजी नासाऊ वेटरन्स मेमोरियल कोलिझियम इथे होणार आहे. याची क्षमता 15,000 इतकी आहे. न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये महाराष्ट्र ढोलाचा आवाज घुमलाय. मराठी मंडळ डेट्रॉइटच्या शिलेदार ढोलताशा पथकाने केलेल्या जबरदस्त सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आहेत. 15 ऑगस्ट नंतर येणाऱ्या रविवारी अमेरिकेत इंडिया डे साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाच्या 42वा इंडिया डे न्यूयॉर्कच्या मॅनहटन इथे उत्साहात साजरा झाला.
भारतीय मच्छीमारांची बोट बुडाल्याने 2 मच्छीमार बेपत्ता झालेत अशी माहिती श्रीलंकेच्या नौदलाने दिली आहे। या बोटीतील 2 जण श्रीलंकेच्या कच्छाथीऊ बेटापर्यंत पोहून आले तर अन्य 2 जण बेपत्ता झाले असल्याचं श्रीलंकेच्या नौदलाने म्हटलंय। गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये गेल्या 48 तासात झालेल्या पावसामुळे 17 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण बेपत्ता झालेत। दोन्ही राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील बहुतांश धरणे ओसंडून वाहत असून पूरस्थिती आणखी बिकट होऊ शकते असं राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कंटेंटवर नियंत्रण आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने नवे सोशल मीडिया धोरण आणलंय। नव्या धोरणानुसार राष्ट्रविरोधी पोस्ट लिहिणाऱ्या सोशल मीडियावरील युजर्सवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। अशा पोस्ट टाकणाऱ्या युजर्सना आता जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। तसेच सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना लाखो रुपये मिळू शकतात अशी ही तरतूद या धोरणाद्वारे करण्यात आली आहे। नुकताच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत 12 सदस्य बिनविरोध निवडून आलेत। यापैकी भाजपाचे 9 तर भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट 1, राष्ट्रीय लोकमंचचा 1 आणि काँग्रेसच्या 1 सदस्याचा समावेश आहे। त्यामुळे आता राज्यसभेत एडीएच्या सदस्यांची संख्या 112 वर पोहोचली आहे। विशेष म्हणजे या संख्येसह एनडीएला आता राज्यसभेत बहुमत प्राप्त झालंय। देशातील दिग्गज व्यावसायिक समूह वेदांता देशात 2 नवे औद्योगिक पार्क उभारण्याच्या तयारीत आहे। या औद्योगिक पार्कमधून ॲल्युमिनियम, झिंक आणि चांदीचा पुरवठा केला जाणार आहे। वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे ही माहिती दिली आहे। ॲल्युमिनियम, जस्त आणि चांदीच्या पुरवठ्यासाठी हे इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार आहे। तसेच दोन्ही पार्क नॉन प्रॉफिट आधारांवर बांधली जाणार आहेत।